सगळ्यांना नमस्कार। तर माझ्या व्हिडिओच्या पार्ट 3 मध्ये आपले स्वागत आहे। तर हा माझ्या व्हिडिओचा लास्ट पार्ट असणार आहे। तर आम्ही ट्रॅक सुरू केलेलं होतं आणि स्टार्टिंगला जेव्हा आम्ही किल्ला चढायला स्टार्ट केली तेव्हा सुरुवातीचा मातीचा रस्ता लागतो आणि मग हळूहळू खडकाळ अशी वाट सुरू होते। तर काही ठिकाणी आपल्याला अरुंद पायवाट आणि खोलदऱ्या दिसतात, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक चालावं लागतं आणि हो, मोबाईल थोडंसं बाजूला ठेवूनच चालावं लागतं। पण शक्य तर मी जितक्या क्लिप्स घेऊ शकले तितके छोटे छोटे क्लिप्स घेऊन मी इथे ॲड करते। तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये चढ तर दिसलाच असेल, श्वास घ्यायला पण थोडं अवघड होत होतं जसं जसं आम्ही उंचीवर जात होतो। पण आम्ही आजच्या काळामधले मॉडर्न शूज प्रॉपर घालून ट्रॅक करतो आहे। पण एक क्षण विचार करा, याच वाटेने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चढले असतील तेव्हा ना प्रॉपर रस्ता ना सोयी, फक्त जिद्द आणि स्वराज्याचं स्वप्न होतं। आपण थोडं चाललो की दमतो, पण ते लोक रात्रीच्या अंधारात हातात तलवार घेऊन डोंगरदऱ्या पार करत इथे पोचले असतील। खरंच इमॅजिन केलं तरी अंगावर शहारे येतात। हा किल्ला चढताना प्रत्येक पाऊल जड वाटतंय, पण महाराजांसाठी हे एक फक्त किल्ला नव्हतं, तर हा होता त्यांच्या स्वराज्याच्या सुरुवातीचा पहिला टप्पा। खूप सारे प्रश्न ही माझ्या मनामध्ये येत होतील। मावळे कसे असतील? साधे पण धाडसी, कमी साधनं पण जबरदस्त हिंमत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांवर असलेलं त्यांचं अटळ विश्वास। फायनली आम्ही विश्रांती घेतली आणि तसंच आम्ही परत वर चढायला स्टार्ट केलं। तिथे गेल्याबरोबर आपल्याला सगळ्यात पहिलं लागतं मेघाई मातेचं मंदिर आणि महादेवाचं एक छोटंसं मंदिर। महादेवाचं हे मंदिर खूप प्राचीन असून इथल्या स्थानिक लोकांसाठी हे श्रद्धेचं स्थान बनलेलं आहे असं म्हटलं जातं। आणि इथे या शांत वातावरणात या महादेवाच्या मंदिरामध्ये उभं राहिल्यावर एकच प्रार्थना ही मनामध्ये येते की हे महादेव, जसं धाडस, जशी जिद्द तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये होती, तसं थोडेसे धैर्य आमच्यातही दे। आव्हानं येतील, रस्ते कठीण असतील, पण हार न मानता पुढे जाण्याची ताकद आम्हाला दे। जसं त्यांनी स्वराज्यासाठी प्रत्येक अडचण पार केली, तसं आमच्यातही आमची मनं मजबूत ठेवण्याची ताकद तू आम्हाला दे। असंच आमच्यासाठी हा क्षण खूप अविस्मरणीय होता। असंच आमच्या तोरणा किल्ल्याचा जो ट्रॅक होता तो कंप्लीट झालेला होता आणि काही क्लिप्स ज्या होत्या त्या माझ्या हाताने डिलीट्स केल्या, तर मी त्या ॲड करू शकल्या नाही। माझी मित्रमंडळी तुम्हाला काय सजेशन देतात ते मी इथे ॲड करते। तर सांगा, तुम्हाला ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स सांगा, काही टिप्स तुम्हाला द्यावंसे वाटते का? किती तास लागले सांगा, आपण कितीला स्टार्ट केलं सांगा बघू। मला वाटतं आपण 10:30ला स्टार्ट केलं, 10:15ला स्टार्ट केलं आणि 2:45ला आम्ही एंड केलं। पण मित्रांनो, सोबत पाणी, रुमाल आणि सगळ्या गोष्टी घेऊन जा, जेणेकरून चॉकलेट, चिंगम जे तुम्हाला आवश्यक आहे, म्हणजे बॉडी डिहायड्रेट नाही होणार आणि तुमचं जे ट्रेकिंग आहे ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे सुखरूप तुम्ही परत जाणार। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही घातलेले शूज त्यांना ग्रीप असायला हवी, ही सर्वात महत्त्वाची बाब। कारण इथे पायऱ्या नाही आहेत, असं तुम्हाला क्लाइंब करावं लागतं, चढावं लागतं। आणि तुम्हाला जर खरंच जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा या प्लेसला विजिट करा। थँक्यू। तर त्यानंतर आम्ही काहीतरी आंबे ह्या गडावरनं तोडली आणि मग इथनं आम्ही निघालो आपल्या घरी। तर आजचा हा तोरणा किल्ल्याचा प्रवास इथेच संपवतो आणि इथली ऊर्जा आणि प्रेरणा कायम सोबत राहील। जय शिवराय।